नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचं आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये लॉटरीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या पालकांना शाळा मिळालेली आहे यांची कागदपत्र पडताळणी सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी पालक कागदपत्र पडताळणीसाठी जात आहेत आणि त्यांना ज्या काय प्रॉब्लेम अडचणी येत आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी जात असाल तर आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच्यानंतरच कागदपत्र पडताळणीसाठी जा. कारण का जर कागदपत्र नसतील तर कागदपत्र पडताळणीमध्ये तुम्हाला बाद करण्यात येईल आणि तुमचा अर्ज कदाचित रद्द होऊ शकतो. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कागदपत्र पडताळणी काही शाळांमध्ये किंवा काही शिक्षण विभागामध्ये सुट्टीच्या दिवसांमध्ये बंद ठेवण्यात आलेले आहेत अशी माहिती देखील समोर येत आहे. तरी देखील पालकांना विनंती की जे तुमच्या ॲडमिट कार्डवरती सेंटर कागदपत्र पडताळणीसाठी आलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉल करून किंवा माहिती घेऊनच त्या ठिकाणी जायचं आहे. तर आता याच्यामध्ये लक्षात घ्या की कागदपत्रांची यादी देखील प्रत्येक शिक्षण विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपल्याकडे देखील ही यादी आलेली आहे. तुम्ही आपल्या स्क्रीनवरती ही यादी पाहू शकता. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये पाहू शकता की RT 25% ॲडमिशनसाठी लागणारी कागदपत्रे. तर याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे RT पोर्टलवरती ऑनलाईन भरलेला फॉर्म लागणार आहे. त्याच्यानंतर 25% जे RT पोर्टल आहे तर याच्यावरून ॲडमिट कार्ड तुम्हाला काढायचं आहे, त्याची प्रिंट काढायची आहे. त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे पाल्याचा आधार कार्ड नसेल तर आधार काढलेली पावती जर असेल ती देखील चालणार आहे. पाल्याचा आधार कार्ड नसेल तर पालकांचं आधार कार्ड चालणार आहे. आधार कार्ड पालक याच्यामध्ये आई किंवा वडील यांचं आधार कार्ड चालणार आहे. त्याच्यानंतर रहिवासी पुरावा देखील महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जो तुम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये दिलेला आहे तोच तुम्हाला जोडलेला असला पाहिजे. इतर कोणताही रहिवासी पुरावा चालणार नाही. तर पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र याच्यामध्ये वंचित प्रवर्गासाठी उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही आहे. ओपन कॅटेगरीसाठी उत्पन्न प्रमाणपत्र लागेल. पालकांचा जातीचा दाखला लागू असेल तर म्हणजेच वंचित प्रवर्गातील कॅटेगरीसाठी लागणार आहे. जन्म प्रमाणपत्र पाल्याचं भाडेपत्रक ज्यांनी ऑनलाईन फॉर्ममध्ये दिलेलं आहे त्यांना लागणार आहे आणि पालकांचे हमीपत्र. तर ऑलरेडी हमीपत्र आपण आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी दिलेले आहेत. तर ही सर्व कागदपत्र तुम्हाला 2 प्रतींमध्ये संबंधित जे तपासणी पथक आहे या ठिकाणी सादर करायचे आहेत. कालपासून पालक लक्षात घ्या की कागदपत्र पडताळणीसाठी जात आहेत. काही ठिकाणी सुट्टीचा कालावधी असल्यामुळे विभाग आहे संबंधित विभाग बंद आहेत. पण या सुट्टीच्या कालावधीमध्ये देखील RTची कागदपत्र पडताळणी काही ठिकाणी चालू आहे. त्यामुळे तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी जात असाल तर आधी माहिती घ्या आणि त्याच्यानंतर ही सगळी डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल सर्टिफिकेट आणि 2 प्रतींमध्ये कॉपीज करून तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि काही ठिकाणी असं देखील आहे की तुम्ही ज्या शाळेमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम कागदपत्र गोळा केली जातात आणि शाळेमार्फत कागदपत्र पडताळणीसाठी प्रोसेस पाठवली जाते. पण तुम्हाला शाळेमध्ये देखील या संदर्भात चौकशी करायची आहे. तर आता अशा प्रकारची कागदपत्र जर नसतील तर त्वरित त्या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला अर्ज आहे तुमचा तो रद्द केला जातो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की तुम्ही ॲड्रेसचा जो पुरावा दिलेला आहे, ऑनलाईन लोकेशन दिलेलं आहे, ऑनलाईन फॉर्ममध्ये जे कागदपत्र अपलोड केलेलं आहे तेच तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे. जर नसेल तर तुमचा अर्ज रद्द होणार आहे. तर हा महत्त्वाचा पुरावा कागदपत्र पडताळणीमध्ये रहिवासी पुरावा. बाकीचे तर कागदपत्रे तुमच्याकडे असणार आहेत. आणि जे कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट नाही आहे. पण ओपन कॅटेगरी अंतर्गत जे पालक येतात त्यांना 1 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला अधिकृतरित्या लागणार आहे. कोणत्याही एका पेजवर दिलेला दाखला चालणार नाही आहे. तर ही काळजी घेऊनच तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे. 1 दिवस उशीर झाला तरी चालेल. सगळा बंच प्रॉपरली करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे. कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एक बंच संबंधित विभागाकडे द्यायचा आहे आणि एक बंच आहे ज्यावेळी तुम्हाला फायनल रिसिट होईल त्याच्यानंतर तुम्हाला एक बंच शाळेमध्ये द्यायचा आहे. आणि अशा प्रकारे ही प्रोसेस पूर्ण होणार आहे. पण सध्या तरी या कागदपत्र पडताळणीमध्ये भाडे करार असेल त्यानंतर रहिवासी पुरावा याच्यामध्ये पालकांकडे डॉक्युमेंटच नसल्यामुळे पालकांना लक्षात घ्या की अर्ज रद्द होत आहेत. आणि भाडे करार जर असेल तर तो ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या पूर्वीच्या तारखेचा लागणार आहे. काही पालकांकडे भाडे करार नाही आहे, लोकेशन टाकलेलं आहे किंवा भाडे करार फॉर्म भरण्याच्या तारखेचा नुकताच काढलेला असल्यामुळे त्यांचे अर्ज रद्द होत आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्रॉपर काळजीपूर्वक लक्षात घ्या की व्हेरिफिकेशन करा. कारण काही एक चूक झाली तरी देखील
देखील अर्जामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। काही ठिकाणी सुट्टीच्या दिवसामध्ये व्हेरिफिकेशन चालू आहे, काही ठिकाणी बंद आहे, त्यामुळे पालकांनी माहिती घेऊनच त्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे। ज्या पालकांचं सिलेक्शन झाले नाही आहे त्यांनी थोडी प्रतीक्षा करायची आहे। आपण देखील अशा पालकांना प्रॉपर माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत। तर याबरोबर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।